एक वैद्यकीय शिक्षण घेणारी मुलगी वय 25 वर्ष हिने राहत्या हॉस्टेलवर घरातमध्ये राहत होती त्या किरायाने तिथे आत्महत्या केलेली आहे. त्याचं डॉक्टर PM केलेलं आहे आणि हँगिंग म्हणून सर्टिफिकेट आलेलं आहे. पुढील तपास फिर्याद घेऊन गुन्हा दाखल करण्याची प्रोसेस चालू आहे. मुलीच्या पालकांचा आरोप आहे की मेंटली आणि सेक्शुअली हॅरॅसमेंट झालेली आहे मुलीची. ते आता तपासात होईल पुढं सगळं. आणि ते हॉस्टेल होतं गुन्हाच दाखल नाही अजून, तपासात होईल पुढं. हॉस्टेलच्या बाबतीत काय सांगायचं? हॉस्टेल अधिकृत होतं का? नाही, ते पूर्ण तपासात निष्पन्न होईल ना सगळं. आता काय कुठल्या एरियात हॉस्टेल? हडको ज्यांचं जे वसतिगृह होतं ते त्यांची काय राजकीय पार्श्वभूमी आहे का काय? वडिलांचा आरोप आहे मुलीच्या की सेक्शुअली हॅरॅसमेंट होत होती आणि जे घरमालक आहेत म्हणजे वसतिगृह जे चालत होते घरामध्ये ते सगळं तपास निष्पन्न होईल. आताच नाही सांगता येणार काही. सर किती मुले होते हॉस्टेलमध्ये? हॉस्टेलमध्ये किती मुले होते जवळपास? किती आहेत मुली? 40-42. 40-42.